तर हॅलो गाईज, कसेच सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आम्ही तर नाहीये मजेत. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं माझं दुखत आहे, तरी मी काल लक्ष्मीपूजनला गेले होते. जरा थोडं बरं वाटत होतं. आज मी सुद्धा इंजेक्शन घेतलंय आणि तुम्ही बघू शकता आई काय करू राहिलेत. आईला बघा आता सलाईन लावली, सलाईन त्यांची झाली. आता गोळ्या औषधं घेतले तर बाप घेऊ राहिलेत. आई हाय करा. आई म्हणतात हे पाऊस काळ आहे, सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या. थंड वातावरण आहे, लय त्रास होतोय. पेशी कमी झाल्या का दवाखान्यात जा. आमचे भाषे डॉक्टर आहेत म्हणून आम्हाला थोडक्यात नीट करते ती. आमचे भाषा डॉक्टर आहेत. आईचा भाषा आहे ना डॉक्टर आहे. आमच्या वडगाव गुप्त्यामध्ये सचिन दुसुंगे. कोणाकोणाला माहिती कमेंट करून सांगा. ते माझ्या आत्या सासूंचा मुलगा आहे आणि त्यांची मिसेस पण डॉक्टर आहे. बघा मला पण लय खोकला, रातभर झोप नाही मला तर. एवढा खोकला, परेशान झाले मी खोकून खोकून. रातभर नाक चालू तरी हॉटेलवरचा ते दूर. बाप रे बाप. डॉक्टर आहे, पाहून घ्या डॉक्टर. खोकल्याने जसं परेशान केलंय मला. रातभर झोप नाही, पूर्ण घशाची आग होती. ताबडतोब अद्रकचा काढा प्यायचा आहे. अद्रकचा काढा प्यायल्यानंतर कसं भारी वाटतं. आई म्हणतात त्यांना की मला झोपच येत नाहीये. मी ही बघा गोळी खाल्लेली, मी चगळ्याची गोळी, स्ट्रिप्सिल म्हणतात त्याने. असं घशाला जरा गार वाटतंय, शांत वाटत आहे. नाही तर मी खोकून खोकून अशी परेशान झाले. आम्ही दोघी पण हॉटेलवर होतो. अरे बाप रे, आईचा खोकला म्हणजे एकदम डेंजर. काय होतंय आई? हे बघा एकदम हृदयापासून म्हणजे बेंबीच्या काठापासून खोकला निघतोय. हा, देठापासून असतो मी. देठच कळत नाही तुला, काय कळत तरी काय? काटन देठ, देठाला काट म्हणते कोमल. लय अवघड आहे कोमलचं. हे बघा एवढा सलाईन चढवल्या, यातल्या 2च लावल्यात बरं का. नाही तुम्ही म्हणता आईला एवढा सलाईन दिल्या काय. आई काय करतात माहितीये का, त्यांचा कप शांत होण्यासाठी आई ना इंजेक्शन घेतात. आणि त्या इंजेक्शनने काय होतं, आईचा कप पातळ होतो. तोपर्यंत आईला बिलकुल फरक नाही पडत. त्यांना वर्षातून एकदा तरी हा त्रास होतोच. आणि त्रास झाला ना कम से कम 8 दिवस दवाखान्यात सलंग चक्रा मारावं लागतात, तेव्हा जाऊन त्या बऱ्या होतात. त्यांचं दुखणं म्हणजे लय डेंजर आहे. असं आधी मध्ये नाही आजारी पडत, वर्षातून एकदा आजारी पडायचं, पण भयानक पडायचं. परत तसे त्यांना बीपी पण आहे, शुगर पण आहे. बीपीच्या गोळ्या खातात, शुगरच्या गोळ्या खायला लागल्यात. आता शुगर आत्ताच झालेली आहे, 15-1 महिना झाला असं. नाही किती दिवस झाले शुगरच्या गोळ्या खाताय? 2 महिने झाले. 2 महिने झाले गोळ्या. आता मलाच माझ्या लक्षात नसतंय की माझं दुखणं कधीपासून चालू झालं. मला सांगू राहिलं की तुला आहे का लक्षात मला कधीपासून काय शुगर झाली, मी कधीपासून गोळ्या खाऊ राहिली. झाले 2 महिने गोळ्या चालू आहे त्याला. अख्खे 2 महिने झालेले आहेत. लय अवघड आहे बाई दुखणं. मला म्हणत होते आई माझं काहीच दुखत नाही, माझं काहीच दुखत नाही. सर्दीच्या गोळ्या बघितलं का काय म्हणून राहिलं तू? खाती जुलाब झाली की सर्दीच्या गोळ्या. आता मी काय करू? सर्दी जुलाब दोन्ही सोबत झाले. नॉनव्हेज खायचं नाही सांगितलं, पण हिला तोंड राहतं का? तोंडलाय ना, तोंडलाय चला तर वाचताऱ्यावाणी चला तर खायला बी तसंच चलत वाचताऱ्यावाणी. का म्हणत आई पोटात दुखत आई, डोकंच दुखत आई, मला सर्दीच झाली अशी करते. मास्क काढून बोला ना मग. अगं मी काल आहे ना सकाळी मी 9ला हॉटेलला गेलेले. अख्खा हॉटेल धुतलं, बायाला बाहेर चूल पेटून दिली. मग धुराने आणखी मा खोकला उठला. अगं बाया, तुमच्या इंस्टाग्राम निवडली, धनिया निवडलाय. चल तुला दाखवते हॉटेलवर. आता पण रस्ता करायचा, सकाळचा संपत आलाय. सकाळचा रस्ता संपत आलाय. कोमल काय हो? आपल्या स्टॉक मधल्या त्या रोटी मेकरला म्हणतो मामाला विस्तारती खोकला झालाय, त्यांना बाई गोळ्या घेऊन ये. आपल्या इथं कोण आहे त्यांना बघायला आता आपल्याशिवाय? तेवढं तर आहे. आपल्या बिहारी आपल्या स्टाफ म्हणल्यावर आपला परिवार असतो, आपल्याला त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यांना तरी सकाळी भात करून आणलाय, वरण करून आणलाय. आता तू त्यांना गोळ्या घेऊन ये. पाहिल्या मी तो वाप घेते, जा तापकन. बर जाते. बाय. आणि 147 माझी एकटीच आहे.
तर तुम्ही बघू शकताय बघा, आता आमच्या गावची आखाडा जत्रा चालू आहे ना, त्यामुळं लाजतोय तो व्हिडिओ द्यायला. ते बंगाल मधलं इथं कोण नाही, तेरे को कोई नहीं पहचानता शाहीन. बुखार आ रहा है. ये देख तेरे लिए, ये इसमें किधर है वो टैबलेट, कुठे है भाई? हाँ, ये एक टैबलेट खाने की. तर काय अरे ते मुन आहे का नाही तू कसा लाजतोय बघा. ए शाहीन, तेरा फेवरेट सिंगर कौन सा है बता दो. हेलो पब्लिक बोल, हाय हाय गाइस बोल, हेलो गाइस. हाँ के आवडतो, के गाणे आवडतात त्याला. तो रोज सकाळी काम, त्याला म्हणजे आधी गाणे पाहिजे मग काम. मम्मी बोलाता ना इसलिए मैं उसको दवा लेके आई. हे बघा पुढारी, 100% पुढारी, 50% उधारी. मालिका आहे ती, माहिती आहे का तुम्हाला? बोला ना काहीतरी, काय शांत बसले. ओ तर बघा एडिटिंग चालू आहे. फ्लिपकार्ट वर काहीतरी शॉपिंग बघत होते, मला म्हणते एडिटिंग चालू आहे. हे बघा चप्पलचा लय नाद आहे बरं का आम्हाला. अक्षरदादा बिल बनावा, अक्षरदादा सकाळपासून दमलेले आहेत त्यामुळं. तर मी आले आता हॉटेलवर. तर आता चालू आहे 2-3 टेबल. मी आता इथून पुढे काय करणार आहे, लाईव्ह जाणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला मी माझे रिव्ह्यू देणार आहे. म्हणजे कस्टमरचे रिव्ह्यू देणार आहे लाईव्ह मध्ये. लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगते की गिराईक तुम्हाला सांगणार की कशी क्वालिटी आहे, काय आहे. आणि आपल्या हॉटेलचा रस्ता आहे ना एकदम घटमुट असतो, पातळ एकदम असा पाण्यावाने ढावारा रस्ता बिलकुल नसतो. आपल्या हॉटेलचं जेवण एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये पण एकदम भारी आहे. क्वांटिटीचा तर विषयच नाही, कारण अनलिमिटेड असल्यामुळे क्वांटिटीचा विषयच येत नाही. माहिती आहे का तुम्हाला? एकदम चविष्ट जेवण. काल मी तुम्हाला सांगते, माझं दुखत होतं तरी सुद्धा मी काल एक भाकरी, वाटीभर भात, आई मला तिकडून तरी सुद्धा लय त्रास होतोय. अतिशय प्रचंड खोकल्याचा त्रास होतोय मला. टेबल चालू आहेत. आता वाजले दुपारचे 4:30 वाजलेत, त्यामुळे आता आपल्या हॉटेलमध्ये जास्त गर्दी नाही आहे. आताच टेबल आपले, जेवणच टायमिंग नसतो ना 4:30 आणि 5. हा आणली ना, त्यात पिशवीत आहे बांधलेली खाली. त्यांना भूकच नाही. दमल्याक मावशी, सांगा ना सकाळपासून किती भाकरी केल्या? मोठ्याने बोला, आवाज येत नाही. किती? 50 भाकरी झाल्यात सकाळपासून. आणि आता या 100 भाकरी झाल्यात सकाळपासून. आरसा का गेले, दूर लागतोय. फुका ना थोडं. उठा मग बसा जेवायला. कुठे बाई, तुला भूक लागते. उठ चल अर्चना, उठ. काम करते गो बाई, लय कामाची ग. व्हॉट आर यू डुईंग? कसा लाज होतोय बघा. अरे बापरे, सुसाट पळालाय, सुसाट. शर्मा गया. शाहीन आया था अभी वीडियो में, पता है की तुझे? शाहीन आलता आता व्हिडिओ मध्ये, त्याला कळत नाही बघा, ठेस लागली रे बाबा. चॅटिंग करतोय वाटतंय, गर्लफ्रेंड आहे क्या? अरे इंस्टाग्राम, कुछ तो गडबड आहे मामू, कुछ तो गडबड आहे. काही विचारत आहे देऊ काहीतरी. धोका 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 दे दिया रे भट्टी. हे बघा कसे कांदे कांदे भाजतात बघ. कांदे कोळसा आहे, हा कोळसा लाल झालेला आहे एकदम. ह्या भट्टीमध्ये बघा कसे कांदे भाजले जातात, त्यामुळे आमच्या हॉटेल गुंटामंत्री चव एकदम भारी. हे बघा सकाळचा राईस संपलेला आहे, आता ह्यो चालू आहे दुपारचा राईस. इंद्रायणी राईस बोलते इसको. इंद्रायणी आहे ना,
नाही नाही, टेबल राईस आहे, टेबल राईस. टेबल राईस चालू आहे आता. अरे बघा आईच काय चाललंय बघा. आईला आता जेवायचंय. चपाती आहे हो, चपाती. सासूबाई सोडलं हॉटेलवर, दवाखाना झाला. आता मी चालले घरी. आमचं वावर आहे हे बघा, आमचं वावर. इथं आम्ही खड्डा केलाय मोठा. त्या खड्ड्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का? तळ करणार आहे, तळ. त्या तळ्यामध्ये मासे सोडायचे. ते बघा हॉटेल. आता आम्ही चाललोय थेट आमच्या घरी. थेट शेतात नाही चालले, थेट घरी चालली. आईने चूल पेटत नाही ना हॉटेलवर, मग बारीक सरपण लागत. आमचं सरपण आहे हे. ते बघा एवढं बारीक सरपण काढून ठेवले, ओझं बांधून ठेवले. आता हे ओझं घेऊन जाणार मम्मी सरपणाचं. आता बघा सोयाबीन लावलेली आहे इथून तिथून सगळी. ही पण आमचंच वावर आहे. हे बघा आमच्या वावरातून आम्ही रस्ता काढला होता, पण इथं मध्ये बांध नसल्यामुळं इथपर्यंत राहिलंय. नाही तर पूर्ण आपल्या हॉटेलच्या जवळ हा रोड गेला असता. पण आता हा रस्ता सरळ आमच्या घरी जातोय, थेट घरी. वाकडा नाही तिकडा नाही, सरळ एकदम सरळ. कसा माझ्यावानी, मी कशी इमानदार सरळ, तसंही माझ्यावानी एकदम सरळ. विषय हार्डे. हे बघा काय काय घेऊन चालली मी हातामध्ये. एवढा सामान आहे ते खाली हात जा रे हे वजले की. खाली हात आहे ते खाली हात जाना पडेगा, असं कोणी म्हणलंय? बघ खाली हात नाही चालली मी, चालली आता तेवढं वज वागवत. दोघीला खाऊ, अजून भाजीपाला, बटाटे, अमुक धमुक, टमाटे. लय बाई, संसारात पडल्यानंतर सगळं बघावं लागत. संसारात एक ना एक गोष्ट, सुई काडी सगळं बघावं लागत. इकडं चालली खुरप. गवत काढायचं काम चाललंय तर बघा. बघा बायकांना दम नाही संसार. आता काय झालं असतं म्हणते मी, बायका आहेत तर संसारी. त्यामुळं म्हणतात ना, मग एका गाड्याला एक पाय तुटला तर त्या गाडीचा काहीच उपयोग नसतो. तसंच दोघांनी तो गाडा ढकलला पाहिजे. एक चाक तुटलं की दुसऱ्याचं काही काम नाही. मग त्यामुळं दोन्ही चाक चांगले पाहिजे, तेव्हा जाऊन गाडी व्यवस्थित चालती. तसंच संसारात पण नवरा बायको चांगले पाहिजे. एक तुटकन एक फुटकं नाही पाहिजे, तेव्हाच आपला संसार चांगला होतो. गोडाचा आणि दोडाचा. गोडाचा संसार करा बाया हो, सगळ्यांना सांगते मी आज ब्लॉग मध्ये. चांगला संसार करा, भांडण करू नका नवऱ्यासोबत. चांगले राहा, चांगले वागा. नवऱ्याशिवाय आयुष्यात कोणीच नसतं, एवढं लक्षात ठेवा. माहेरी रुसून फुगून जाऊ नका, काही उपयोग नाही माहेरी जाऊन. 4 दिवस आपल्याला माहेरी इज्जत भेटन, 5व्या दिवशी इज्जत भेटणार नाही. लिहून घ्या बॉन्ड पेपरवर. हा, त्यामुळं नवराच आपला सर्वस्व असतो. आपल्या नवऱ्याला जीव लावा, आपल्या सासू सासऱ्यांना जीव लावा, सगळ्यांना जीव लावा, चांगलं राहा. हेच माझं सांगणं आहे आजच्या ब्लॉगमध्ये. चांगलं राहा. तुम्ही बघा, आज तुमचं काही दुखायला लागलं की लगेच तुम्हाला नवरा ताबडतोब दवाखान्यात नेतो का नाही नेतो? कमेंट करून सांगा. माझा नवरा तर नेतो बाई ताबडतोब. ते बी स्वतः गोळ्यावर दुखणं काढीत आहेत आणि मला स्पेशलिस्टकडे घेऊन जातात. असा नवरा आहे माझा. पोट दुखायला लागलं की पोटाचा डॉक्टर, अशा लोकल डॉक्टर गावात नेणार नाही, स्पेशलिस्टकडे नेणार. घसा म्हणलं तर घसा, लोकल गोळ्या खाऊ घालणार नाही. लगेच मला स्पेशलिस्टकडे नेतात ट्रीटमेंट घ्यायला. ते मला असे मनाने अंडरस्टँडिंग करून घेतात. मला ती गोष्ट लय आवडते त्यांची. तर नवऱ्याशिवाय कोण नसतं. मी आजारी पडली की मला घेऊ पडत आहेत सलाईन घ्यायला. जोवर मी बरी होत नाही त्यावर माझी काळजी घेणार. दुखायला लागलं रात्रीचे हातपाय दाबून देणार. माझ्या बायकोचं दुखत आहे, कारण त्यांना माहिती की आपल्याशिवाय कोणीच नसतं बायकोचं. आणि काळजी घेणारी तिची आई असते, पण तिच्या जवळ तिची आई नसती, तर नवराच असतो फक्त. त्यामुळं नवरा भरपूर काळजी घेतो. तसंच तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला जीव लावा, तुमचा बी नवरा तुम्हाला जीव लावल.
खूप इम्पॉर्टंट आहे. सो काय चाललंय मग बाकीचं? सगळ्या बऱ्या आहात का? कोणाच्या आयुष्यात सुख दुःख चालू असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आता जसं कोणाच्या मागं, आता मला माहित नाही, आता प्रत्येकाच्या म्हणजे आयुष्यात सुख दुःख चालूच आहे. म्हणजे जसं कसं की कोणाच्या घरामध्ये राशन नसन, कोणाच्या घरात राशन असन, कोणी खातंय तर कोणी उपाशी राहतंय, कोणाच्या मागं दवाखाने असते, कोणाच्या मागं कोर्ट कचेऱ्या असत्या. कोर्ट कचेऱ्याची राड आहे तर सगळ्या डेंजर असतात मुलींना. किती मोठी झाली आता. यावर्षी पाऊसच नाही, एकदम दुष्काळ पडलाय, सगळ्या महागाई झाल्यात. ह्यो बंगला दिसतोय का? ह्यो माझ्या सख्या चुलत सासूचा आहे. आणि बघा थोडंसं अंतरावर आपलं घरी. आता डुगी काय करते तुम्हाला दाखवते. डुगी झोपलेली आहे, उठली असन आता, लय वेळ झालाय, भरपूर वेळ झालाय मला येऊन. उठली असन, खेळत असन, एवढी परेशान करते डुगू. बाप बाप बाप. डुगू अशी धिंगाणा करते, 1 सेकंद इकडे बघूस तर ती एकदम छूमंतर होऊन जाते. एवढी डेंजर आहे ती. नाद नाही करायचा म्हणतो आमच्या सातपुते खानदानात अशी पोरगी नाही, एवढी डेंजर आहे ती. काय चाललंय दोघांचं बघितलं का? पप्पाचा लाड, त्यामुळे तिला पप्पा लागतो. पप्पा पप्पा. मस्ती झाली. अगं बाय अगं बाय अगं बाय अगं बाय अगं बाय अगं बाय. हे कशा हसती, कशा हसती, अशी मस्ती लागते. सोडा तिला, सोडा खाली, घेऊच नका तिला, सोडा खाली. कुठे चालली? ए भामटे, कुठे चालली ग?